शिक्षकांनी शिकवलेलं. यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम विवेकिता एकैकम अनर्थाय किमु यत्र चतुष्टयम. याचा अर्थ असा आहे, यौवन म्हणजे तारुण्य, धनसंपत्ती म्हणजे पैसे, सत्ता, प्रभुत्व म्हणजे सत्ता, आणि अविवेक यातली एक एक गोष्ट तुमची वाट लावायला पुरेशी असते. या सगळ्या चार एकतांची कशी वाट लागली जाऊ. त्यामुळे कधीही जमिनीवरचे पाय आपले हलू द्यायचे नाही आहेत. परिस्थितीची जाणीव असली पाहिजे आणि मग अभ्यास करायचा. अभ्यास असा करायचा, ग्रेट मेन रीच्ड अँड केप्ट वेअर नॉट अटेन्ड बाय सडन फ्लाइट while their companions were slept they were toiling up in the night. जी मोठी माणसं गाठतात ती थोरात साहेबांनी ज्यावेळेला 1978ला सुरुवात केली होती त्यावेळेला काय 100-150 सुद्धा विद्यार्थी नव्हते. आज 10,000 विद्या कॅम्पमध्ये. त्यावेळेला त्यांनी कष्ट केलेलं असतं, ते विजन असतं समोर, एक दूरदृष्टी असते आणि त्या दृष्टीनं त्यांनी पाऊल एक पाऊल टाकत पुढे गेले जातात. त्याचं नियोजन अगेन मी चार्ज घेतलं. माझं नियोजन म्हणजे काय असतं थोडक्यात सांगतो. मी 11 जुलैला कोल्हापूर रेंजचा चार्ज घेतला. मी रोज आता IG झालो आहे म्हटल्यावर मी पहिल्यासारखं 24 तास काम करणार नाही आहे ठरवलं. आता SP कामाला लावेल, मग मी रोज 10 तास काम करेल. मग 10 तास मी रोज काम केलं तर किती कामाचे दिवस माझे 31 मार्चपर्यंत होतात. 790 करेक्ट दिवस होतात. 790 दिवस माझे इन्स्पेक्शन 5 जिल्ह्यात माझ्याकडे आहेत, तर 10 दिवस 10 तास प्रत्येकी असे 5 जिल्ह्यांची इन्स्पेक्शन केल्यानंतर किती दिवस होतात. मी रोज 2 तास नागरिकांना भेटण्यासाठी देईल तर ते किती तास होतात. मी 2 तास टपाल काढेल त्याच्यासाठी किती दिवस होतात. मी माझ्या अधिकाऱ्यांच्या मीटिंग व्ह्यूसाठी गेल ते 2-2 तास मी असे स्लॉट्स बनवले. तसे अभ्यासाचे सुद्धा मी ज्यावेळेला UPSC तयार करत होतो 4 तासाचा सकाळचा स्लॉट, पहाटेचा. मी 3 वाजता उठायची सवय होती. अशी सवय इतरांनी पण प्रयत्न केला आणि नापास झाले. अगेन मी सांगतो तुम्हाला, ज्यावेळेला योग्य वाटते त्यावेळेला उठा आणि अभ्यासाचे 3 स्लॉट, सकाळचा 4 तासाचा, 4 तासाचा, संध्याकाळचा 4 तासाचा. मग दुपारच्या मला झोप यायची तर मी कुठल्या त्यावेळेला मला जे कठीण विषय वाटतात ते मी त्यावेळेला घेणार नाही आहे. सकाळच्या फ्रेश स्लॉटमध्ये मी ते घेईल. ज्यावेळेला मला सोपे वाटतात ते मी दुपारच्या स्लॉटमध्ये घेईल. अभ्याससुद्धा 1 तास वरचा ग्राफ वाढत जातो, नंतर 2 स्टेबल राहतो आणि तिसऱ्या वेळेला खाली येतो. तर सायंटिफिकली मी अभ्यासाचं नियोजन त्या पद्धतीनं करेल. जास्तीत जास्त लिहील. माझी उत्तरं इतरांशी वेगळी राहील, कारण 5 उत्तरं 8 मार्कांची UPSC 300 मार्कांच्या प्रश्नासाठी लिहावे लागतात. एक एसेचा पेपर असतो 100, तो 3 तास बसून एकाच विषयावर 200 मार्कांचा एसे लिहावा लागतो. मग 3 तास एका विषयावर लिहायला किती आपल्याला अभ्यास असला पाहिजे, किती ज्ञान असलं पाहिजे, किती पद्धत आपलं जमेंट असलं पाहिजे, त्याचा लॉजिकल फ्लो कसा असला पाहिजे याची तयारी. कारण 2000 मार्कांची ती परीक्षा म्हणजे आतून बाहेरून किस काढते. तुमच्यातलं काही राहत नाही आहे. त्यातल्या सगळ्या गोष्टी 2 ऑप्शनल सब्जेक्ट्स. आता पॅटर्न कंप्लीट बदललेला आहे, त्यामुळे माझ्या वेळेच्या 2 ऑप्शनल सब्जेक्ट्स, 2 जनरल स्टडीजचे 300 मार्कांचे पेपर्स, एक एसेचा 200 मार्कांचा पेपर आणि मुलाखत शेवटी. असं व्यवस्थित फ्लो म्हणजे प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये 5-6 लाख मुलं बसतात. त्यात 900 गौशे सगळे असतात. मग ते पहिल्या टप्प्यातनं निघून 50,000 येतात. मग 50,000 मुलांची साधारण मेन एक्झामिनेशन ही 2000 मार्कांची, आता 1750 मार्काची होते ती मेन एक्झामिनेशन. त्यात मग 300 मार्कांचा इंटरव्ह्यू, आता 250 मार्कांचा, 275 मार्कांचा आहे. तो 3 टप्प्यातनं मग मेन एक्झामिनेशनमध्ये साधारण 2000 मुलं निघतात आणि म्हणजे पोस्ट असतील त्याच्या 2.5% टाइम्स. तर त्यातनं मग 750-800 फायनलिस्टमध्ये टॉपचे एक 70-80 IAS होतात. नंतरचे IPS किंवा IFS मध्ये प्रिफर करतात आपल्या प्रेफरन्सप्रमाणे, बॉडी पॅरामीटर्सप्रमाणे. नंतर IRS, रेल्वे सर्व्हिसेस, असे वेगवेगळे प्रेफरन्स. त्याचा प्लॅन, मग त्यातले काडरमध्ये नेमणूक होणं हे अजून सोन्याहून पिवळं. तर ह्या सगळ्या गोष्टी, त्याचं नियोजन त्या कॉलेजच्या असताना त्यावेळेला सुरुवात केलेली होती. ती आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्याची पूर्ण माहिती करून घेणं आणि त्याच्याप्रमाणे नियोजन करणं. आज तर नेटवर तुम्हाला A to Z सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. मात्र आपली मुलं, मी आता एक सर्वे होतो, ज्याला सर्वे येतो, 20,000 तास आजकाल 16 वर्षापर्यंत मुलं नेटवरती आहेत सर. आणि त्या 20,000 तासामध्ये ते साधारण 15,000 मर्डर, 12,000 रेप आणि अप्रॉक्सिमेटली 1 लाख पोर्नोग्राफी क्लिप आहेत. आणि याच्यामुळं ऑटोमॅटिक पण वापर, ड्रग्सचा वापर, एड्स, चाकूसुऱ्यांचा वापर शाळांमध्ये वाढलेला आहे. पण आपण कशा पद्धतीनं त्या व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावरती कुठल्या संगतीमध्ये आहे. कारण मी 3 रेव पार्ट क्रिएट केलेले आहेत. मी पुण्याची, मला माहीत असेल, पण मुंबईमध्ये ओकूड हॉटेलमध्ये क्रिकेटचे IPL प्लेयर्स वगैरे पकडले होते म्हणून खूप गदारोळ झालेला होता मुंबईमध्ये. खूप मला मोठ्या लिडिंग न्यूज विचारले, मोठमोठी आर्टिकल तू हल्ला करणार कोण, पण त्यांचे ब्लड युरिन रिपोर्ट्स आले
त्यातल्या 98% मुलींच्या ब्लड युरिन्समध्ये हे अफीम, चरस, गांजा, कोकेन असे नाही, फ्लनिट्रेप्झेम सारखे, म्हणजे त्याला नायट्राईट बेस्ड ड्रग्ज म्हणतात, ज्याला डेट रेप म्हणतात, जे पबमध्ये गेल्यानंतर एक ड्रॉप चमचा एखाद्या बाटलीमध्ये मिक्स केला आणि तो एखाद्या मुलीला दिला तर तिची मेमरी होते. एक संडे नावाचा सिनेमा आलेला होता, संडे इज मिसिंग फ्रॉम द लाईफ ऑफ दॅट गर्ल, की फॅशन हा प्रकार दाखलेला होता. म्हणजे डेट घेऊन जायचं आणि रेप करायचं, सकाळपर्यंत तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं. त्यामुळं आपली जागरूकता, आपण कशा पद्धतीनं कुठल्या नेटवर कशा साईट्सवरती आहोत, कारण हे सगळं कम्युनिकेशन फेसबुकवरती झालेलं होतं, izratrans.com वेबसाईटवरती झालेलं होतं. इंटरनेटचं जे वर्ल्ड आहे ते खूप धोकादायक आहे, त्यावर आपण सावध राहिलं पाहिजे, जपून असलं पाहिजे. आपले फोटो लोड करताना, विशेष करून लहान मुलांचे फोटो लोड करताना, मुलींचे फोटो लोड करताना आपण त्याच्या बाबतीत सावधानता बाळगली पाहिजे. यातल्या एक मुलगी माझ्या मित्राची होती, म्हणजे मी पार्टीमध्ये पकडलेली. नंतर मग कारवाई तर मी कायदेशीर सगळी केली, कोणाला काय सोडलं नाही आहे. आणि त्यानंतर मित्र माझ्या काउन्सिलिंगसाठी घेऊन आलेला होता आणि तिला मी विचारलं, एक 18-19 वर्षाची मुलगी होती, काय करत बेटा तू हे, वाय डू यू डू दिस, म्हणजे काय ना तुला, लिव्ह विदाउट इट. मिलियनेअर बापाची मुलगी, पण ती म्हणते की मी ह्याच्याशिवाय जगू शकत नाही आहे. म्हणजे आयुष्यामध्ये धागडधिंगा, पब, डिस्कोमध्ये ड्रग्ज घेऊन नाचणं एवढंच आयुष्य आहे का? आयुष्याच्या स्टेजेस असतात. आयुष्य आपलं 20शीमधलं कसं आहे, 30शीमधलं कसं आहे, 40शीमधलं कसं आहे, 70 झाल्यानंतर आपल्याला एक समाधानाची रुकुती ज्या वेळेला चेहऱ्यावरती कुणाची सेवा करून मिळेल ते कसं राहील, सगळ्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात धोका जो जगभरामध्ये आहे तो नार्कोटिझमचा आहे. म्हणजे टेररिझमसाठी नार्कोटिक्समधनं मिळालेले पैसे, म्हणजे गोल्डन क्रिसेंट आणि गोल्डन ट्रँगल हे तुम्ही कुठेतरी वाचेल. म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान हा जो बेल्ट आहे तो गोल्डन क्रिसेंटचा, आणि थायलंड, म्यानमार, लाओस हा जो बेल्ट आहे तो गोल्डन ट्रँगलचा. यातनं जो ट्रेड ड्रग्सचा होतो तो $1,000 बिलियन आहे. म्हणजे जगातल्या आयर्न अँड स्टीलच्या इंडस्ट्रीच्या टर्नपेक्षा जास्त आहे. ते आहेत मुलं आजकाल ट्रान्स फेस्टिवल, सनबर्न फेस्टिवल आणि सगळ्या गोष्टी ज्या होतात त्यातनं सावध राहिलं पाहिजे. कारण त्या म्युझिक, कारण मी डॉल्बी सिस्टम का बंद केली, ते राक्षस उभा राहतात, त्यातनं सुद्धा आवाज जे निर्माण होतात 120-130 डेसिबलचे आवाज आहेत, ते सर्वसामान्य माणूस कानानं ऐकू नाही. त्याला एक तर दारू ढोसावी लागते किंवा ड्रग्ज घ्यावे लागते. ड्रग्ज घेतल्यानंतर ते कलर्स असतात, फ्लोरोसंट कलर्स, त्याला आपण टच करू शकतो. ते म्युझिक आपल्यामध्ये पियर्स होताना आपल्याला जाणवत असतं. आणि स्पष्ट शब्दात सांगायचं तर शरीरा संबंधातला जो आनंद असतो तो काही तासासाठी काही ड्रग्स मिळतो. त्यावेळेला तुमचं पूर्ण ब्रेन खोकला होतो, सिझर होतो. त्याला सिझर काय म्हणतात, आहेत, MDMA वगैरे किंवा एक्स्टसीचे जे प्रकार आहेत, त्यातनं तुमची स्प्लिट पर्सनॅलिटी होते, सिझोफ्रेनिया ज्याला म्हणतो आपण. हे धोकादायक आहे. कारण मी 150 एकदा मी सगळे चेन स्नॅचर्स बोलवले होते मुंबईमध्ये ॲडिशनल कमिशनर असताना. का गुन्हे करतात? आणि त्यातले 90% मुलं ही ड्रग्सच्या आहारी गेलेली होती. मग एकदा त्या सर्व सेंट्रल नर्वस सिस्टमचा ताबा घेतला अशा त्यांनी, म्हणजे आणि त्या वयात, ह्या ठराविक वयात, कारण 16व्या-17व्या वर्षीच हे सगळे संसर्ग होतात. म्हणजे झालं तर छत्रपती शिवाजींसारखं महान आणि मोठं तेजस्वी कार्य 16व्या वर्षीच त्यांनी सुरुवात केली होती. शंभू महादेवाच्या साक्षीनं स्वराज्याचं तोरण बांधलं होतं, त्याच वयात केलेली होतं. आणि वाट लागायला सुद्धा चांगला संसर्ग असेल तर चांगला संसर्ग त्याच वयामध्ये होतो, आणि वाईट सवयी लागल्या तर त्या निघत नाही, ते त्याच वयामध्ये होतात. पण तुमच्या आयुष्याचं सोनं करायचं आहे की माती करायची आहे? कारण हे वयच असं आहे की त्यावेळेला चकाकणारी गोष्ट, प्रत्येक गोष्ट ही सोन्यासारखी वाटत असते. ती कदाचित अणुकुचीदार काच असू शकते. ती काच कधी लागेल, त्याची कधी जखम होईल, ती जखम कधी चिघळेल आणि तिचं कधी गँग्रीन होईल आणि कधी आयुष्य उद्ध्वस्त होईल हे कळत नाही आहे. ट्रस्ट युअरसेल्फ. तुम्हाला काय करायचं आहे हे पहिल्यांदा जाणून घ्या. एक खूप छान प्रार्थना आहे परमेश्वराची. गॉड ग्रँट द सेरेनिटी टू ॲक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स विच आय कॅन, विजडम नो द डिफरन्स. परमेश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो ते बदलण्याचं मला धैर्य दे, ज्या बदलू शकत नाही आहे ते स्वीकारण्याचं मला सामर्थ्य दे, ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाही आहे त्या दोन्हीमधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. ते शहाणपण खूप महत्त्वाचं आहे. शेवटचा प्रश्न मला लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी विचारलेला होता की विश्वास इस दुनिया में तुम क्यों आए हो. माझं मराठी माध्यम होतं, पण हिंदी, मराठी, इंग्लिश जसं जमेल तसं. कारण आयुष्यामध्ये 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्वतःवर विश्वास ठेवणं, नकारात्मक गोष्टीपासून किंवा नकारात्मक माणसापासून स्वतःला दूर ठेवणं,
डोंट अफेड टू गेट फेल्ड. नापास अपयशी होण्याला न घाबरणं, स्वतःची झाकलेली मूठ 1.25 लाखाची ती सोडून देणं आणि इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स फेकून देणं. वर्क लाईक हेल. जे ज्यावेळेला पेन व्हायला लागते ना त्यावेळेला वेदना व्हायला लागते. ते मोहम्मद अलीचं कुठे वाक्य मी वाचलेलं होतं की तू किती पुशअप्स काढतोस. म्हणजे मी पुशअप्स मोजतच नाही. ज्यावेळेला माझ्या वेदना सुरू होतात त्यावेळेला मी मोजायला सुरुवात करतो. त्यावेळेला पेन्स. द विनिंग हॉर्स डझंट नो why it runs. It runs due to beats and pains. Life is a race. God is your rider. And if you are getting beats and pains, then it's for sure that you are going to win race. शर्यतीत जो घोडा पळतो ना